तू भेटशी नव्याने या मालिकेचा 27 सप्टेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो। आणि आजचा भाग त्यांनी खूप मजेशीर आणि खूपच भारी दाखवलाय। ही गौरीची काकू बदलली आहे बरं का। आता ही नवीन म्हणजे कलाकार आलेली आहे गौरीच्या काकूच्या भूमिकेमध्ये। तर आता ही गौरीची काकू तर राघवला पोह्यांचा खूप आग्रह करत असते, घ्या ना घ्या राघवराव घ्या। गौरी येते तेवढ्यात आणि म्हणते, अरे वा अच्छा हा आलाय का, चालू द्या तुमचं चालू द्या। आता गौरी आतमध्ये निघून जाते। आता ही गौरीची काकू म्हणत असते, आमची गौरी ना बाई भलतीच लाजळू, तुम्ही घ्या ना राघवराव अजून पोहे घ्या। आता त्या गौरीच्या आईला तेवढ्यात फोन आलाय, तो म्हणजे विवाह मंडळ संस्थेमधनं। आता ती बाई फोनवर म्हणते, मॅडम मी आगलावेबाई बोलतीये, अहो तुमची विवाह मंडळाची म्हणजे तुमचं नोंदणीचं जरा फीस राहिली हो या महिन्याची भरायची। आता ही गौरीची आई म्हणते, अच्छा विवाह मंडळ संस्थेतून बोलतायत का। एवढं अवघड म्हणायपेक्षा मी सरळ म्हणते की वधूवर सूचक मंडळातून फोन होता। तर आता या गौरीची आई म्हणतात, मी तुमच्याशी नंतर बोलते हा। त्यांनी लगेच फोन कट केला। काकू लगेच म्हणते, ओ माय गॉड या विवाह मंडळाचं टुमणं गेलंच नाही का अजून। आता त्या गौरीच्या आई म्हणतात, काय करणार, विवाह मंडळामधले लोक सतत स्थळ सुचवतच असतात, शेवटी त्यांचं कामच आहे ना ते। हा राघव म्हणतो, हो हो बरोबर आहे, पण आई तुम्ही त्यांना सांगून टाका ना की आता गौरीचं स्थळ शोधायची तुम्हाला गरज नाहीये म्हणून। अहो आई मी तर म्हणतोय त्या विवाह मंडळातून तुम्ही गौरीचं नाव काढूनच टाका। लगेच काकू म्हणायला लागते की तुमच्या तोंडात साखर पडो जावई बापू। आता त्या गौरीच्या बाबाला आवडत नाही हे बोललेलं, ते म्हणतात कशात काही नाही, तू काय जावई बापू म्हणतेस यांना। काकू म्हणते की ते नाही का आई म्हणतायत वहिनींना, मग जुळल्यासारखंच आहे ना। काकू लगेच साखर वाटायला घेते। आता तो राघव म्हणतो, गौरीच्या होकाराचीच वाट बघतोय मी। आता लगेच ही काकू म्हणते, होकारच आहे तिचा, अभिनंदन अभिनंदन। आता गौरी येते आणि म्हणते, काय ग काकू तुला माझ्या पाठवणीची खूपच घाई झाली आहे वाटतं। काय हो बाबा खरंच असं आहे का। आता लगेच ही काकू म्हणते, अगं कुठल्या आई बाबांना मुलीचं लग्न लवकर नको व्हायला, भाऊजींना काय विचारतेस। आता लगेच हे गौरीचे बाबा काही म्हणजे असं हो नसतं करतात। लगेच ही काकू म्हणते, बघ बघ हो म्हणाले भाऊजी। मग आता हे गौरीचे बाबा म्हणतात, नाही नाही म्हणजे मला जरा यांच्या आई वडिलांना भेटू द्या, मग करू आम्ही चर्चा काय करायचं काय नाही। राघव जरा घाबरतोय आता। गौरीचे बाबा म्हणतात, आम्हाला तशी काही घाई नाहीये, तुमचे आई वडील। आता गौरीला ते विचारतात, गौरी तुझं काय मत आहे। गौरी म्हणते, हो बाबा माझं मत जे तुमचं आहे तेच। आता हा राघव म्हणतो, माझे आई बाबा कधी येऊ शकतात। मग काकू म्हणते, बोलवा ना उद्याच लगेच। आता हा राघव म्हणतो, बरं बरं मी कळवतो तुम्हाला लगेच माझ्या आई बाबा केव्हा येतील ते, नाही म्हणजे निघतो ह मी। आणि आता त्या गौरीच्या बाबाला नमस्कार करतो आणि गौरीला म्हणतो, अगं आज आपल्याला बाहेर नाही जाता येणार, निघतो मी। बळजबरीच ती कुठे म्हणली त्याला बाहेर जायचं म्हणून। आता तो गेल्यानंतर लगेच ही गौरीची काकू ना लगेच त्या गौरीला अशी बाजूला नेते आणि तिला खूप ताड बोलते, काय ग गौरी किती दिवस लटकवत बसणार आहे तू मुलाकडच्यांना, अगं तुला समजत कसं नाही, तू होकार का देत नाही, अगं तुझ्या वडिलांना किती त्रास होतो तुला कळत नाही का गौरी। गौरी म्हणते, बाबांना कशाला त्रास होईल काकू। आता ती काकू म्हणते की अगं भाऊजींना किती त्रास होत असेल, लोक टोमणे मारतात त्यांना, आपल्या मुलीचं लग्न का नसेल झालं असं वाटत असेल ना त्यांना। अगं तू नशीबवान समज, अगं तुला भाऊजींसारखा बाप मिळाला, निदान ते विचारतायत तरी तुला काय पाहिजे काय वाटतं बाळा। पण आता त्यांच्या नशिबी असं नव्हतं, पटकन होकार नकार। गौरी तुला कळत कसं नाही ग, आपल्या घरात हे चोचले चालत नाही। मुलीच्या आईवडिलांना खूप टेन्शन असतं ग मुलीच्या लग्नाचं। तुझ्या बाबांचं तर तुला माहितीये, उघड ते बोलणार नाही पण आतल्या आत झुरतात ते। तू नसली ना की ते नेहमी बोलतात, गौरीचं लग्न झालं की आम्ही सुटलो। आता गौरी म्हणते, काय बोलतेस तू काकू, बाबांना खरंच असं वाटतं। आता ही गौरीची काकू बरंच काही बोलते आणि निघून जाते। गौरीलाही आता प्रश्न पडतो की खरंच बाबांना माझ्या लग्नाची एवढी घाई झालीय का। तर हा होता गौरीवरती इमोशनल अत्याचार। आणि आता इकडे अभिमन्यू सरांवरही एक्झॅक्टली असंच काहीतरी चालू आहे। आता रागिणीने कांगावा करायला सुरुवात केली आहे। रागिणी तिच्या भावासोबत हा ड्रामा करते, ती रडते अभिमन्यू सर समोर असताना आणि म्हणते, अरे दादा माझं आयुष्य असंच जाणार आहे, माझ्या आयुष्यात कोणीच नाही। आता लगेच हा म्हणतो, अगं कशाला टेन्शन घेते, तुझ्या मागे तुझा दादा आहे ना। अभिमन्यू सर या दोघांचा ड्रामा ऐकतायत बरं का। तर आता हा शेखर म्हणतो की रागिणी तू टेन्शन घेऊ नकोस। आता रागिणी त्याला काढते चिमटा। रागिणीला लगेच तो म्हणतो, अगं येत्या 6 महिन्यात मी तुझं लग्न लावेलच। आता लगेच ही रागिणी म्हणते, रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसाशी लग्न लावशील का,
तुला काय वाटलं असं रॅन्डम कोणाबरोबरही संसार केला की तो सुखाचा होतो का? अरे माझी पण काही स्वप्न आहेत रे दादा, माझ्याही काही इच्छा आहेत ना. आता हे सगळं ती अभिमन्यू सरांकडे बघून बोलत असते. रागिणी म्हणते माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली रे, मी एकटी पडले आणि माझ्या मैत्रिणीनं त्यांच्या मुलाचे त्यांचे सगळे फॅमिलीचे फोटो दाखवतात, मला शेअर करतात. मला खूप वाईट वाटतं रे. मलाही वाटतं ना की मी पण हे सगळं एन्जॉय करावं. माझं प्रेम कोणाला कळणार नाही का रे दादा? आता लगेच शेखर म्हणतो अगं तू करू शकतेस ग प्रेम मनापासून, पण दुसरा थोडी करेल, त्याच्यावर बळजबरी थोडी करू शकतेस तू. आता रागिणी म्हणते नाही ना, तेच तर रे दादा. आता अभिमन्यू सर म्हणतात काय ग रागिणी, ये जरा इकडे ये, बस ना. आता रागिणी त्यांच्या समोर जाऊन बसते अभिमन्यू सरांसमोर. आता हा शेखर तिला डोळ्याने खुणवतो आणि लगेच शेखर म्हणतो नाही म्हणजे मी तुझ्यासाठी ठिकाण बघतोय, माझे आहेत 2-4 मित्र, एकाचा तर हल्लीच डिवॉर्सच झालाय. अभिमन्यू सर लगेच त्याच्याकडे बघतात. मग लगेच शेखर म्हणतो अजून एक आहे पण त्याची बायको 6 महिन्यापूर्वीच गेली ग रागिणी. म्हणजे आता त्याला काही घाई नाहीये सध्या, पण करायचंय त्याला, लग्न करायचंय. रागिणी म्हणते नाही फोटो बिटो कशाला बघायचे रे दादा. रागिणी बारीक आवाज करते आणि म्हणते 10, 20, 30, 40 कर आणि करून टाक होकार, सांग त्यांना माझा होकार आहे. आता हे अभिमन्यू सर म्हणतात अगं रागिणी प्रोफेसर आहेस ना तू कॉलेजमध्ये, असे विचार आहेत का तुझे? आता रागिणी म्हणते मी कुठे विचार करते रे, आणि तसंही मला जे हवंय ते कुठे घडतंय रे अभिमन्यू. नाही माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडेल त्याचे परिणाम मीच भोगेल ना. मग आता हा अभिमन्यू म्हणजे सॉरी हे अभिमन्यू सर म्हणतात की तुला लग्नच करायचंय ना रागिणी. मग रागिणी म्हणते गेले 17 वर्ष मी तुला हेच सांगते रे. मग आता अभिमन्यू सर म्हणतात ठीक आहे तुझ्यासाठी मुलगा मग मी शोधतो. असं बोलल्यानंतर रागिणीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. रागिणी म्हणते काय बोलतोयस तू अभि? आता अभिमन्यू सर म्हणतात हो तुझा फोटो दे, तुझ्या आयुष्यात चांगला जोडीदार आणायची जबाबदारी माझी. आता प्रेक्षकांनो इथून पुढे एवढा कॉमेडी सीन आहे तुम्हाला काय सांगू. तर आता ही गौरी या मिलन वधूवर सूचक केंद्रामध्ये आली आहे. तिथे कुमारी प्रियंका आगलावे बसलेल्या आहेत. आग लावायला असं तुम्हाला वाटत असेल पण त्या लग्न जुळवायला बसलेल्या आहेत. तर गौरी तिथे गेली आहे आणि आता ती तिचं ते नाव कॅन्सल करायला गेली आहे तिथलं. कुमारी प्रियंका आगलावे ताई म्हणतात की अगं गौरी तिथे तुझ्या नावापुढे लिही तुझं लग्न जमलं म्हणून. आता गौरी म्हणते दुसरा पेन द्याल का, हा चालत नाहीये. प्रियंका ताई म्हणतात अगं बाई या पेनांचं पण ना स्थळांसारखंच असतं बाई. अगं बाई हे घे सापडला. आता गौरी सही करते आणि तिथून निघून जात असते. तेव्हा अभिमन्यू सर येतात आणि तिची आणि त्यांची जोरात टक्कर होते. अभिमन्यू सर म्हणतात तू इथे काय करतेयस? गौरी पण म्हणते त्यांना तुम्ही इथे. आता अभिमन्यू सरांच्या हातात ना त्या रागिणीचा फोटो खाली पडलाय. अभिमन्यू सर तो फोटो उचलतात आणि त्याला लागलेली धूळ स्वच्छ करत असतात. आता गौरी ते बघते आणि तिला कळतं की हा रागिणी मॅडमचा फोटो आहे. अभिमन्यू सर पण तिच्याकडे पाहतात. आता गौरीला वाटते कुछ तो गडबड है. ती विचार करते बापरे रागिणी मॅडमचा फोटो इतक्या प्रेमाने स्वच्छ करतायत. गौरी तिथून जात असते पण दारातच उभी राहून अशी विचार करते अभिमन्यू सरांकडे बघून आणि त्या रागिणी मॅडमच्या फोटोकडे बघून. गौरीला वाटतं की अभिमन्यू सर आणि रागिणी मॅडम हा आणि या विवाह मंडळाच्या थ्रू यांचं लग्न जमते की काय. अरे वा मज्जा. गौरीला वाटतंय फायनली अभिमन्यू सर लग्न करायला तयार झाले. तर आता बघा प्रेक्षकांनो अभिमन्यू सर आता तो फोटो त्या बाईकडे द्यायला जातात आणि तेवढ्यात मिस धोंडे का तोंडे समथिंग या बाईंचं नाव आहे, त्यांना आवाज देतात प्रियंका आगलावे ताई आणि या समोर येतात. तेव्हा अभिमन्यू सरांना जोरात टक्कर देतात. अभिमन्यू सरांचा डावा हात वाकडा झालेला दिसतोय. त्या बाई म्हणतात तुम्हाला काही हे आहे की नाही, तुम्ही मला हे दिलं. आता अभिमन्यू सर म्हणतात हे म्हणजे काय दिलं. आता त्या बाई म्हणतात धक्का दिला आणि वरती असं तोंड वर करून बोलताय. अभिमन्यू सर म्हणतात मी दिला तुम्हाला धक्का. हो काय बोलताय बाई. आता आगलावे बाई म्हणतात तुम्ही पायावर धोंडा मारून घेतला सर. अभिमन्यू सर म्हणतात ओ बाई अहो थांबा जरा, अहो काहीतरी गैरसमज झालाय हो तुमचा. आता या प्रियंका ताई म्हणतात अहो मिस धोंडे जरा ऐका ना त्यांचं. आता या मिस धोंडे म्हणतात मी का ऐकून घेऊ मी नाही, म्हणजे अशा पुरुषांना मी बरोबर ओळखते. वय झालं तरी लग्न करायचं नाही, मग हे असं करायचं. अभिमन्यू सर म्हणतात ओ बाई तुम्हाला तोंड दिलंय म्हणजे वाटेल ते आरोप करताल का, हे असं करायचं म्हणजे काय करायचं. धोंडेबाई म्हणतात हे असं बायकांच्या अंगचटीला यायचं. आता अभिमन्यू सर म्हणतात हे जास्ती बोलताय तुम्ही, तोंड सांभाळून बोला जरा. आता बघा प्रेक्षकांनो या प्रियंका ताई म्हणतात अहो जरा शांत
तो भाग की काय न हे पण इथे लग्न जुळवायला आलेत आणि ह्या पण लग्न जुळवायलाच आल्यात, तुम्ही दोघं एकमेकांशी जुळवून घ्या की. प्रियंका ताईंना जरा टार्गेट आहे बरं का 2-3 लग्न जुळवायचं, त्यामुळे त्यांना जास्ती घाई झाली आहे. पण आता या बाई म्हणतात हा नाही नाही, यांना माझ्याशी लाग हे करायचं असे, पण मला यांच्यासोबत अजिबात हे करायचं नाहीये. अरे देवा. आता ती प्रियंका म्हणते की अहो हे म्हणजे काय. अभिमन्यू म्हणतात थांबा जरा 1 मिनिटं. अहो बाई, मी कधी म्हणलो तुम्हाला की मला तुमच्याशी हे करायचं म्हणजे ते लग्न करायचं हो. तर आता प्रियंकाबाई विचारतात अभिमन्यू सरांना, ओ तुमचं नाव सांगा बरं. आता अभिमन्यू सर सांगतात की अभिमन्यू राजे शिर्के. मग आता त्या म्हणतात तुमचं वय सांगा. आता अभिमन्यू सर चुप्प बसलेत. आता त्या धोंडेबाई अशा पण बघतायत यांच्याकडे. मग अभिमन्यू सर त्यांनाच म्हणतात अहो तुमचं वय विचारतायत त्या. प्रियंका ताई म्हणतात अहो त्यांचं वय माहिती हो मला, त्या खूप जुन्या क्लायंट आहे, 10 वर्षापासून तुमचं नाव सांगा. मग अभिमन्यू सर म्हणतात 44 वर्ष. आता अभिमन्यू सरांचा हात दुखत असतो. ते म्हणतात बापरे किती जोरात लागलंय मला तुमच्यामुळे. पण आता या धोंडेबाई म्हणतात बघितलं कसे पुरुष आहेत हे. बघा अगलावे बाई, या पुरुषांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. या पुरुषांना बोलायचं एक असतं आणि हे करतात काहीतरी तिसरंच. आता तेवढ्यात गौरी येते तिथे आणि म्हणते माझी सही राहिली मगाशी द्यायची. आता हे अभिमन्यू सर म्हणतात काय वेंदळीस ग तू, सही करायची विसरलीस कशी. धोंडेबाई म्हणतात बघा आमच्यासारख्या असं सिंगल सुंदर बाया दिसल्या की हे पुरुष मुद्दाम विषय काढून बोलतात. अभिमन्यू सर म्हणतात हो बाई अहो काय बोलताय तुम्ही. आता गौरी म्हणते काय बोलताय तुम्ही. मग आता लगेच धोंडेबाई म्हणतात की यांनी मला हात लावला मगाशी. आता गौरी म्हणते काय यांनी हात लावला तुम्हाला. अभिमन्यू सर म्हणतात मगाशी तर म्हणाले तुम्ही धक्का लागला आणि आता हात लावला तिथपर्यंत गेला तुम्ही. आता लगेच या बाई म्हणतात तेच ते. आता गौरी म्हणते तेच ते कसं, हात लावणं वेगळं धक्का मारणं वेगळं, कोणाबद्दल बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला. हे किती मोठ्या कॉलेजचे प्रोफेसर आहेत, हे काही असं करणार नाही. आता लगेच आगलावेबाई म्हणतात अगं बाई गौरीला इंटरेस्ट दिसतोय वाटतं, धोंडेबाईंना नाहीये तरी. ए गौरी अगं तुझं यांच्याशी जुळवून देऊ का मी. बापरे. अभिमन्यू सरांना तिथल्या तिथे काय होईल काही सांगता येत नाही. आता एकावर एक मोठाले बॉम्ब पडतायत त्यांच्यावर. गौरी म्हणते अहो जुळवायचं वगैरे काय बोलताय तुम्ही काहीतरीच. आता आगलावेबाई म्हणतात अगं तुमची ओळख दिसते नाही, म्हणजे एकदा का तुमची मन जुळली ना तर काही वयाच्या अंतराचा वगैरे फरक नाही पडत ग. प्लीज घ्या ना तुम्ही दोघं जुळवून, मी देते वाटलं तर तुमचं जुळवून. आता या धोंडेबाईचं काहीतरी चौथंच चाललंय. त्या म्हणतात ओ तुमचं काय जुळवी करायची ना नंतर करा, आधी पोलिसांना फोन करा आणि सांगा या माणसाने माझी छेड काढली म्हणून. आता अभिमन्यू सर म्हणतात काय मी तुमची छेड काढली. अहो बाई बरं आहात ना तुम्ही. आता लगेच गौरी म्हणते ओ बाई अहो काय बोलताय तुम्ही, एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोलताय तुम्ही. मगाशी म्हटल्या तुम्ही स्पर्श केला, मगाशी म्हटलं की धक्का मारला आणि आता म्हणतात छेड काढली. आता ना तुमचं जरा जास्ती झालं बरं का. गौरी आता लगेच हातबोट करून त्या बाईशी बोलते आणि म्हणते इथून पुढे त्यांच्या विरोधात मी एक शब्द जरी बोललात ना तुम्ही तर याद राखा. अभिमन्यू सर बघतच राहतात गौरीकडे. आता गौरी म्हणते तुम्हाला आत्ता सांगितलं ना की ते एका प्रतिष्ठित कॉलेजचे प्रोफेसर आहे, तुम्हाला कल्पना आहे का त्यांच्या आजूबाजूला किती मुली असतात रोज. अहो त्या मुलींकडे स्पर्श करणं दूर, बघणं तर दूर, पण ते कधी वेडेवाकड्या नजरेने त्यांच्याकडे बघत सुद्धा नाही. आणि मुलींच्या सुरक्षिततेबद्दल आणि सन्मानाबद्दल ते किती जागरूक आहे माहिती आहे का तुम्हाला, किती सन्मान करतात ते स्त्रियांचा. आता अभिमन्यू सर असे बघतच राहतात. पण आता या धोंडेबाई तिला जोरात धक्का देतात. झालं ना तुझं काम, जा ना. मग आता जा म्हणल्या ही पटकन पडते त्या अभिमन्यू सरांच्या असं ते म्हणजे तिला सावरतात. आता त्याला शब्द परफेक्टली मला कळेना. तर आता अभिमन्यू सरांना तिच्यामध्ये नेहमीप्रमाणे तन्वी दिसते आणि गौरी अभिमन्यू सरांकडे काहीशी अशी बघायला लागते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, खरंच या दोघांचं असं जुळवाजुळवी वगैरे दाखवतील का. म्हणजे मी काहीतरी वेगळंच एक्सपेक्ट केलं होतं या मालिकेमधनं. असो, पण आता या धोंडेबाई ओरडता म्हणतात घ्या बघा पुन्हा धक्का मारला. आता अभिमन्यू सर म्हणतात मी दिला का धक्का, आता तुम्ही धक्का दिला आणि पुन्हा तिच्यावरच ओरडताय, बळजबरी कांगावा करायची सवय दिसते तुम्हाला. आता लगेच या प्रियंका ताई म्हणतात
अगं बाई, मगाशी ती तुमची बाजू घेत होती आणि आता तुम्ही तिची बाजू घेताय, घ्या की एकदाच जुळवून. गौरी म्हणते तुमच्याकडे CCTV कॅमेरे आहेत का? नाही म्हणजे आत्ता मगाशी जे काही घडलं ना ते त्या कॅमेऱ्यामध्ये जरा आम्ही चेक करतो आणि जर या आमच्या सरांनी काही केलं नसेल ना तर या बाईच्या विरुद्ध ना मी अब्रू नुकसानीचा दावाच ठोकते. सर आपण तसंच करूया. अभिमन्यू सर तिच्याकडे बघतच राहतात. आता त्या धोंडे का तोंडेबाई चिडतात आणि म्हणतात ए काय बोलते ग, काय बोलते? समजतेस कोण स्वतःला? गौरी त्यांच्याशी भांडते आणि त्या गौरीशी. जाता जाता धोंडेबाई त्या बाईला सांगतात, हे बघा हिचं लग्न जुळवताना विचार करा 100 वेळेला. ज्याच्याशी लग्न करेल नाही त्याचं काय होईल ते सांगता येणार नाही. आणि त्यांची पर्स घेऊन पळून जातात. असो, आता गौरी म्हणते तुम्ही ठीक आहात ना सर? आता सर म्हणतात हो मी ठीक आहे. आता गौरी असं बोलून निघत असते तेव्हा या पुन्हा प्रियंकाबाई म्हणतात करा ना हो एकमेकांशी लग्न. अहो मला 2 लग्न जुळवायची टार्गेट दिली हो, करा ना प्लीज तुम्ही एकमेकांशी लग्न. ते गौरी चुपचाप निघून जाते तिथून. गौरी गेल्यावरती त्या टेन्शनमध्ये आल्यात की आता कोणाचं लग्न जुळवू. मग अभिमन्यू सर म्हणतात हिचं जुळवा. मग आता त्या म्हणतात सांगा की नाव. मग आता त्यांनी रागिणीबद्दल सगळी डिटेल माहिती सांगितली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की लवकरात लवकर मला हिच्यासाठी स्थळ सुचवा. तर अभिमन्यू सर सगळी माहिती देऊन निघून गेलेत. मग आता गौरी लगेच येते आणि म्हणते ओ आगलावे बाई. आता त्या म्हणतात अगं बाई आत्ताच गेलं ना ते, अगं तुम्ही करून टाका ना गं लग्न, मी जुळवते ना तुमचं. गौरी म्हणते ओ आगलावे बाई असं काही नाहीये, तुम्ही क्रॉस कनेक्शन लावताय. आत्ता ते गेले ना राजेश शिर्के सर, हे बघा ते आमच्या कॉलेजचे ना प्रोफेसर आहेत आणि त्यांनी तुम्हाला फोटो दिला ना त्या त्यांच्या कुणीतरी लागतात बहुतेक. नाही म्हणजे त्यांनी मगाशी तुम्हाला फोटो दिला ना तर त्यांचं आणि ह्यांचं सरांचं काहीतरी आहे असं मला वाटतंय. तुम्ही काय करा यांचं आणि सरांचं जुळवा ना, म्हणजे मज्जा. आता लगेच त्या बाई म्हणतात हो चालेल की मला. मग आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रागिणीची कोणीतरी छेड काढत असतं तेव्हा अभिमन्यू सर तिला वाचवतात. पण आता तो जो गुंड आहे ना तो जरा भारी पडतो अभिमन्यू सरांवर. मग आता ही रागिणी म्हणते अरे अभिमन्यू राज शिर्के मला ना तुझं प्रेम हवंय, तुझी अशी दया नकोय. अभिमन्यू सर तिला विचारतात तू ठीक आहेस ना, त्यावरती त्यांना असं हे उत्तर देते. प्रेक्षकांनो हा जरा इमोशनल अत्याचारच आहे नाही. असो पण आता बघूयात कारण गौरीने या दोघांचं बोलणं ऐकलंय काय. मग प्रेक्षकांनो आवडला ना आजचा भाग? नक्कीच खूप छान होता. एखादा लाईक करायला विसरू नका आणि आता पुन्हा भेटूयात सोमवारी कारण उद्या ही मालिका नसते. कसा वाटला भाग कळवा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.